प्रसिद्ध ब्रँड सोबत काम करा, फ्रँचायझी घ्या आणि तुमचं स्वप्न साकार करा। अगदी 10,000 रुपयांपासून तुम्ही सुरुवात करू शकता। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्मार्ट उद्योजक या चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे फ्रँचायझी व्यवसाय। फूड अँड बेवरेज, शिक्षण, रिटेल, हेल्थ, ब्युटी यासारख्या क्षेत्रांमध्ये फ्रँचायझीच्या संधी वाढत आहेत। कमी गुंतवणुकीच्या फ्रँचायझीना टियर 2, टियर 3 शहरांमध्ये जिथे ऑपरेशनल खर्च कमी आहे तिथे जास्त संधी आहेत। FICCIच्या 2023च्या अहवालानुसार भारतातला फ्रँचायझी उद्योग सुमारे 15,000 कोटींचा आहे आणि जर वार्षिक वाढीचा दर 10 ते 12% राहिला तर 2030 पर्यंत तो 22,000 कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। वाढत्या शहरीकरणामुळे फ्रँचायझी व्यवसायासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे। विशेषतः टियर 2, टियर 3 शहरांमध्ये मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढते आणि पर्यायाने वस्तूंची, सेवांची, ब्रँडची मागणीही वाढते आहे। आता फ्रँचायझी घ्यायची तर गुंतवणूक मोठी लागते, पण हे पूर्ण सत्य नाहीये, कारण कमी गुंतवणुकीचे पर्याय सुद्धा असतात। आपल्याला फ्रँचायझी कुठे घ्यायची आहे, स्थान, शहर, ठिकाण किंवा आपण कोणता ब्रँड निवडतोय, नवखा आहे का तो प्रस्थापित आहे, फ्रँचायझी कोणती आहे यावर तुमची गुंतवणूक ठरत असते। आपण संधी शोधाव्या लागतात। काही मायक्रो फ्रँचायझीज आणि किऑस्क आधारित मॉडेल्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात। अनेक ब्रँड्स आहेत जे आपल्या फ्रँचायझी कमीत कमी गुंतवणुकीत देतात। अर्थातच जेवढा मोठा ब्रँड तेवढीच मोठी गुंतवणूक। भारत सरकार स्टार्टअप्स आणि लघु मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देतं, त्यामुळे फ्रँचायझी व्यवसायांना कर्ज आणि इतर सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। फ्रँचायझिंग म्हणजे काय तर प्रस्थापित ब्रँडच्या यशस्वी फॉर्म्युल्यावर स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी। तुम्हाला शून्यापासून ब्रँड तयार करण्याची मेहनत घ्यावी लागत नाही। तुम्ही त्या ब्रँडचं नाव, बिझनेस मॉडेल आणि त्यांचा सपोर्ट वापरता आणि स्वतःचा व्यवसाय उभा करता। खाद्य क्षेत्रामध्ये चहा, कॉफी, बेकरी, छोटे रेस्टॉरंट्स अशा फ्रँचायझीजना जास्त मागणी आहे। काही चहा कॉफीचे किऑस्क 50,000च्या गुंतवणुकीत सुद्धा सुरू होतात। याच्यामध्ये डिपॉझिट, ब्रँड फी, आवश्यक असणारं साहित्य इन्क्लूड असतं। 50 ते 100 चौरस फुटाच्या जागेत चहा, कॉफी, स्नॅक्स याची विक्री करता येते। चहा हे असं पेय आहे ज्याला सतत मागणी असते। शिक्षण क्षेत्राचा विचार करायला गेलं तर कोचिंग सेंटर, प्री स्कूल्स म्हणजे किड्झी सारख्या फ्रँचायझीजना भरपूर संधी आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक कोचिंग सेंटर्स, मायक्रो फ्रँचायझीज मॉडेल्स ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध करून देतात। यात स्थानिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्सेस विकता येतात किंवा छोटे ट्युशन सेंटर्स सुद्धा चालवता येतात। अशा ठिकाणी कमीत कमी बेसिक सेटअप करण्यासाठी 10 ते 30,000ची गुंतवणूक लागते। 2 टियर 3 टियर शहरामध्ये किड्झी सारख्या प्रीस्कूलला खूप मागणी आहे। किड्झी सारख्या फ्रँचायझीसाठी 5 ते 10 लाखाची मध्यम गुंतवणूक आवश्यक असते। ही आम्ही काही उदाहरणं दिली आहेत। या व्हिडिओमध्ये गुंतवणूक आणि नफा यांचे आकडे, अंदाज जे दिलेले आहेत ते सतत बदलत असतात। अचूक माहितीसाठी तुम्ही फ्रँचायझरशी बोलून त्याची माहिती घ्या आणि मग तुमचा निर्णय घ्या। आज प्रत्येक क्षेत्रात अनेक फ्रँचायझीच्या संधी आहेत। कुरिअर, फुटवेअर, ज्वेलरी, आरोग्य असे वेगवेगळे क्षेत्र आहेत। आरोग्य क्षेत्राचा विचार केला तर जिम, योगा सेंटर, डायग्नोस्टिक सेंटर अशी अनेक क्षेत्र आघाडीवर आहेत। आर्थिक गुंतवणूक करताना तुम्ही प्रथम फ्रँचायझीचा अग्रीमेंट तपासा, रॉयल्टी, त्यातले छुपे खर्च हे नीट पाहून घ्या। जागेची निवड करताना गर्दीची ठिकाणं निवडा, स्थानिक परवाने घ्या। आता फ्रँचायझी व्यवसायाचे फायदे काय असतात तर फ्रँचायझी घेतल्याने आधीच प्रस्थापित असलेल्या ब्रँडच्या ओळखीचा तुम्हाला फायदा मिळतो। प्रत्येक ब्रँड प्रशिक्षण आणि स्टॉक सप्लाय देतं, मार्केटिंग आणि ऑपरेशनल सपोर्ट देतं। कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना जोखीम असते, पण तुलनेने फ्रँचायझीमध्ये जोखीम थोडी कमी असते। टियर 2, टियर 3 शहरांमध्ये स्केलेबल अशी ही संधी आहे। काही फ्रँचायझींसाठी मोठा प्रारंभी गुंतवणुकीची आवश्यकता असते। फ्रँचायझरला नियमित रॉयल्टी फी द्यावी लागते। फ्रँचायझी मालकांना ब्रँडच्या नियमांचं पालन करावं लागतं, त्यामुळे स्वतंत्र निर्णय घेताना मात्र मर्यादा येतात। असे जसे फायदे आहेत तशीच आव्हानं सुद्धा आहेत, पण यात व्यवसायाच्या संधी खूप आहेत। त्यामुळे आजच तुमच्या शहरात फ्रँचायझी संधीचा शोध घ्या आणि तुमच्या व्यवसायाला सुरुवात करा। तुम्ही स्वतः फ्रँचायझी ओनर असाल तर तुमचा अनुभव, तुमची यशोगाथा आम्हाला जरूर कमेंट करून शेअर करा, म्हणजे त्याचा इतरांनाही फायदा होईल। आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।